माझ्या खिशाच्या खिशानं पॅन्टच्या खिशानं दारूचं ठेवून तुम्हा माझ्या काकाच्या काकीला मामाच्या मामीला सांगून ठेवले घरा तुम्ही माझ्यासाठी मटण करा तुम्ही माझ्यासाठी चिकन करा क्यूट रश्यानं घायल कर गो मला शराब पिओ शराब पिओ शराब पिओ I hate you hard मुझको पीने का श्वाग नहीं पीता हूँ गंभोला ए दारुड्या डांबात करंट उतारलाय शॉक लागून चिटकून बसतील डांबाला आपल्याला श्वाग लागत नाही आपण दारूनं करंट जगाला देतोया बघायचं तुला हात लावून बघतो बसला नाही करंट आईच्या गावात डेंजर आहे थँक्यू धन्यवाद सांगितल्याबद्दल तू बघणार काय शॉक लागलं कसं वाटतं नको कुठे मी असतो की जा पुसला तुला एवढा मिरची कर सोसना सकाळीच्या मुझको पीने का शॉक लागलाय जोरात पवन शेठ चेस मुझको पीने का शौक बैल मारती मला मारती जातो तिच्या आईला मारेल शराब पिओ आय एम किलर मॅन नमस्कार भावांनो या वैभव शेठ बसा बसतो पण पिणार नाही आधीच लवती हाय अहो घ्या जरा घेऊ म्हणता एकदम थोडी बरा लिटल बरोबर वाच मनीषा बस मनीषेट बस मनीषेट ओके मनीषेट तुम्ही सगळाच गल्लाच भरणार राव बुरट्याने बाटली सोडलेली तुझा तो भरलाच गल्लास यायला त्याच्या बरं असू दे मनीषेट मी काय म्हणतोय आपल्या घरच्यानी दारू बद्दल शिक्षण दिलं पाहिजे काय आलं काय होतंय किती जरी ब्रँडेड दारू पिऊन घराला गेलं की नाही घरातली म्हणते ती आला स्मूथ पिऊन बरोबर आमच्यात पण तसंच म्हणते ती बरोबर आपण आंदोलन केली पाहिजे याच्याबद्दल घरातल्या दारूचं शिक्षण द्या ओके ओके घ्या मग चेअर्स ओके आईच्या गावात कुणाचा फोन आला तोवर बायकोचा फोन आलाय शांत राहा सायलेंट अरे उचल आणि सांग बायकोला मित्रांबरोबर यायला लेट होईल म्हणून का भेटतोयस तू आपण भेट नाही बायकोला एक मिनिट हॅलो बोला बायको हॅलो कुठे आहेसा ते मित्रांच्या बरं आले थोडं बाहेर यायला जरा उशीर होईल 5 मिनिटात घरी यायचं नाहीतर उचलून आपटीन तुझा बायाला पाहिजे मला उचलून आपटायला असं होय या तुम्ही घरला तुमचं कातडच काढते बघा जा गेले थोड्यात तुझ्यासारख्या 500 आणून घरला हाताला लावण्यात तिथं फरफडात थांबा आता माझ्या बापाला आणि भावालाच बोलवून घेते आणि तुम्हाला चांगला बद्या मार द्यायला होते बघा बोलू बापाला आणि भावाला त्या दोघांनी कपडे फटचोरा मारतो सालासनी ठेव बांधतो वैभ्या लका तुझं भारी आहे तुझी बायको भीती तुला माझी बायको लय डेंजर आहे मी भीतोय बायकोला बरोबर आहे भावा तुझी बायको लय डेंजर आहे आता तुझ्याच बायकोचा फोन आला होता काय बोलते माझं कुठं लगीन झालंय हे तुझाच मोबाईल आहे तुझ्याच मोबाईलवर तुझ्या बायकोचा फोन आलेला आता मला फुकटचा मार खायला होतोस वाटतं ग बस एक चेस मार म्हणजे तुला बरं वाटले गे तेव्हा माझ्या बाला भावाला मारणार आहेस मी अगं मी कुठं होतो वैभ्या बोलत होतं माकडा तू चल घरला चल मी नव्हतो बहिणी न्या त्याला माकडा माझ्या बाला भावाला मारणार आहेस चल तुला कुठले टांगूनच मारते बघ अगं मी नव्हतं ते वैभ्या होतं
ए जाऊ दे त्या बुरट्याला बेहतऱ्याला आपण मस्त पैकी पिऊया हा. ए बुरट्या माझ्या डोसक्यात वाज आलेला नाही त्या खांजवळ नको मागे काही शक्तिमान आलाय वैभ्या बोकडा तुला किती वेळा सांगितलं 10 रुपयाच नाही म्हणून आणि आज परत तू आलाय तू पप्पा लय दिवसात ना मी बर लय दिवसात ना शेवटचं कधी पिल्यालास मग शेवटचं बघा सांगतो मला लय दिवसापूर्वी काल रात्री पिलेलो बोकडा तू घरला चल पप्पा तुम्ही मला सांगितले नाही तुम्हाला 2 जुळा भाव आहे ती तुला कोणी सांगितलं मला 2 जुळे भाव आहेत म्हणून सांगायला कशाला पाहिजे हे वेग भाव आहे आणि हे वेग भाव आहे पप्पा तुम्ही डोसक्याला हात लावले ही दोघं पण डोसक्याला हात लावते माकडा तुला लय चढल्या चल घरला तुला 3 दिवसा लागलोय मी चल घरला पापडे खाणार नको पप्पा चल बैल मारल तुम्हाला ए म्हातारे निवांत बसल्या होय अगं सुधारणा झालं बघ आजी साहेब नमस्कार अरे तुला उठताना फोडानं तुला जरा सुधराट बघ ए म्हातारे शट अप यू आय हेट यू माय ग्रँड मदर नॉनसेन्स गो टू हेल आईच्या गावात म्हातारे पण इंग्लिश बोलते वाटतं म्हातारे सकाळ सकाळी माझ्याकडे लेवल लावलंस का काय द्या माकडा जरा सुधारायचं बघ की इथं काय सगळे तुझ्यावर बिवडे आहेत तुम्ही 4थी बसणं म्हातारे इंग्लिश मिडियमला होती म्हणून फडाफडा इंग्लिश बोलत्या आईला इंग्लिश मिडियम लावतीशी म्हातारे माकडा इंग्लिश मिडियमलाच होती जरा 10 रुपयाची बंद कर नाही किडन्या बाद होती रे म्हातारे माझ्या किडन्या बाद झाले की तुझ्या किडन्या आहेत की त्याच घालणार मला कुत्रे तुला नेहरा जाळायला माझ्या किडन्या पडायची मी ए म्हातारे मारू नको ए मारू नको तर काय तुझ्या पाया पडू म्हातारे लय तापू नको दारू म्हणजे अमृत असते तू पण 2 घट पे म्हणजे तुला तरतरी येईल आणि त्यांना न उड्या मारत पैसे बोकडा चलत निघालाय म्हातारीला 10 रुपया झाला म्हातारे टाटा बाय बाय आय हेल्प यू अगं आय पोरग दारून पाक वाया गेले बघ काय करावं तीच कळना त्याचं लगीन करून दे म्हणजे सुधरल कापट हा तसंच करतो परवाच एक लगीन जुळणारा म्हणत होता पुदवाडीत एका पुरीचं चांगलं स्थळ आहे म्हणून उद्या जावा की वैभ्यासाठी बघायला हा तसंच करतो उद्याच जातो हो. हा आईला कोण आहे ठीक आहे पप्पा तुम्ही थँक्यू माकडा ब्रश आहे तो दात घास आईला ब्रश आहे बरं ती ना एवढी सेवा कशाबद्दल चालली दात घास आधी आणि आवर लवकर पुरगी बघायला जायचं आहे पप्पा शोभतय का तुम्हाला सुधारायचं बघा ह्या वयात लगीन करताय माकडा माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी पुरगी बघायला जायचं आहे लगीन करायचं आहे तुझं हा मी नाही लगीन करणार गपवाणी लगीन करायचंच नाहीतर घरातनं बाहेर पडायचं बर बर करतो लगीन आवडतो आवर लवकर घासणार काय ए घासतो माझं मी पाहुणं पुरगीला का दे काय बरं का थांबा दिसते पुढचं मी सांगतो पुरगी लाका दे काय दिसायला दिकणे आहे सगळी दुनिया फिरलं तर असली दिकणी पुरगी बघायला मिळणार नाही पुरगीकडे बघावं आणि बघतच राहावं एवढी दिकणी आहे ही सांगणार होता बरोबर का हा बरोबर तुला कसं माहिती रे अरे वाक्या मध्यस्थी सगळं मध्यस्थी असं सांगून पोरासनी चुना लावती ती गब्बच की जरा बरं मध्यस्थी पुरीकडच्यांची अपेक्षा तरी काय आहे त्यांची एकच मोठी अपेक्षा आहे कुठली पोरग निर्व्यसने असलं पाहिजे ए, मग चला करला ए कुठे निघाल काय नाही वैद्या गब्बस की जरा पोरग निर्व्यसने असलं पाहिजे आमच्या पोराला साधं बडीचेपचं सुद्धा व्यसन नाही पण दारूचं व्यसन आहे चेष्टा करतंय पोरग तोंड बंद कर की बरोबर चल पाहुणं चला उशीर झालाय पाय उचला बरं पप्पा मला लय जोरात आले 2 मिनिटात जाऊन येऊ का बरोबर लवकर जाऊन ये बरोबर येतो अहो पाहुणा अर्धा तास होईत आला तुमचं पोरग कसं काय आलं नाही अजून पप्पा आय एम कमिंग हिअर आय एम प्रेझेंट अहो दारू बिरू पिऊन आला काय हो येस एनी प्रॉब्लेम मध्ये अहो तुमचं पोरग तर प्युअर पिंड काय त्याला पोरगी देत नसते ती अहो मध्यस्थी काय पण करा पण पोराचं लगीन तेवढं जमवा
अहो नाही नाही दारुड्याला पोरगी देत नाही ती ए मग गेला सोडत मध्यस्थी आणि ती पण गेले ते ओढात. ए वैब्या गप तू मध्यस्थी तुम्हाला 20,000 रुपये देतो पण पोराचं लगीन तेवढं जमवा. बरं करतो काहीतरी. आपण ह्याच्या तोंडानं दारूचा वास येतोय. ह्याच्या तोंडात तोपर्यंत 4-5 मिनिटोपर्यंतच्या गोळ्या घाला. मिळाला. ह्याचं डोळ लाल झाले ती. तुझा एखादा गॉगल असला तर द्यायला घालायला. ज्या गॉगल द्या तोंडात घाला माझ्या मिनिटो फ्रेश. ओके 1 मिनिट घालून बघतो बसतो का असं बघणार पुढे डोळा मारणार मी. चला घेऊन चला पुरगी बघाय मला. मध्यस्थी अजून किती लांब आहे. आले की आले सर. ए ओके हात ओके ओके येते मला चालता. तुम्ही कशाला धरताय मला. किती लांब आहे. ओ पल्लं पल्लं ते पल्लं खिशात ठेवतोय. नमस्कार. पहिला पोपट कुठं आहे. बस जरा पाहुणं नमस्कार. बसू काय टिकून बसतो इथं असा. अहो त्याचं काय झालं यो नवरा मुलगा मध्येच गेला दारू प्याला. आपलं पाणी प्यायला गेला. त्याचं काय झालं पाणी प्या बसतो. ओके ओके बरं पाहुणं यो नवरा मुलगा ही त्याचा वडील आणि ह्यो त्याचा मित्र. आणि ऐका ही नवरी मुलगीचं वडील. आणि आपण कोण माहिती आहे हे मध्यस्थी. आपलं मध्यस्थी आहेत. ओके पप्पा ओके. बरं पाहुणं नवरी मुलगीला बोलवा. पुरगी पसंत आहे मला. पुरगी पसंत आहे. असू दे चेष्टा करते ती जरा. वैब्या गप बसलाय तर मार खाशील बघ आता. पण मॉडेल भारी होतं पप्पा. क्या बस जरा तू. ओके ओके. चकला आणलाय बाटली कुठे आहे. लाडू आणि चकली आणल्या त्याला म्हणत होतं पाण्याची बाटली कुठं आहे प्यायला. हा पाण्याची बाटली पण दारू पण आणत की नाही ना. जरा पाण्याची बाटली फक्त म्हणलं मी. आपल्या पोरीला बोलू बाहेर. अहो अजून तिचं आवरलेलं नाही तर बाकीचं काही काही बोलून घ्या की तर तिचं आवरतंय. बर मध्यस्थी पोराला जमीन किती आहे. 20 एकर आहे. त्यातली चालू किती आहे. 5 गुंठ आहे. 5 गुंठा म्हणजे 5 गुंठ पडी काय बाकी सगळी चालू आहे. जमीन चालू आहे. तुमची पोरगी चालू नाही ना. बसतो ओके ओके डन. बर पोरग नोकरीला कुठं आहे. मी टेस्टिंग मॅनेजर आहे. बर काय काम असेल तुमचं तिथं. वेगवेगळ्या प्रकारच्या दारूचे टेस्टिंग करायचं काम असते. वरती जाऊ दे ना वर देव. तुमचा आवाज का 10 रुपये लागत येतोय. ते कसं आहे सकाळीच 5-6 प्रकारच्या दारूचं टेस्टिंग करून आलोय त्यामुळे जीभ जड झाल्या माझी. मग टेस्टिंग करत 10 रुपये येतं का काय. नाही टेस्टिंग करायला फक्त असं जीभवर बाटलीत ती दारू घेतो आणि स्पर्श करून बघतो. चांगला जॉब आहे. पगार किती असतो तुम्हाला. सगळं कट होऊन बघा महिन्याला 30,000 कर्ज असते माझ्यावर टेस्टिंगचा. म्हणजे 30,000 रुपये पगार आहे पोराला. पुरीला बाहेर बोलवा की. बर पोरी ये ग बाहेर. पप्पा खोटे कशाला बोलतो. बसतो ओके ओके ओके. बरं पुरी नाव काय तुझं. शेवंता. हा चांगलं नाव आहे. शिक्षण काय झाले. 12वी झाले माझी. हा बरं पुरी तुला पोरगा पसंत आहे का. हो पसंत आहे मला मुलगा. आणि पोरा तुला पोरगी पसंत आहे का. पोरगी पसंत आहे मला. बरं पाहुणं उद्या त्यांचं लगीन करून टाक. चालतंय उद्याच करू की. चला तर मग लग्नाची सुपारी फोडा. तुम्ही सुपारी पोळा मी लाडू फोडून खातो. वैब्या घरात गेलो खाकी. ओके ओके चला उद्याच लगीन करा माझं. चला ओके पाहुणे येतो मी. चलो ओके पोपट चला. ओके बाय बाय. चप्पल आला माझं.